मिनिट, 2023 28 तास 30 मिनिट, 2022 30 तास. यंदा काय रेकॉर्ड करायचे तर गणपतीचं आगमन कधी होतंय असंच पुणेकरांना आता वाटू लागलंय. त्याचं कारण असं की दरवर्षी गणपती विसर्जनानंतर पुढच्याच दिवशी मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, त्याच ठिकाणी आपण ती घोषणा देत असतो. आणि आता त्याचं आगमन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. आणि अशा गणपतीचं आगमन, श्री मंगल गणेशाचं आगमन होणार असतानाच ज्या पुण्यानं अख्ख्या महाराष्ट्राला सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून कशी उत्तम परंपरा जपली जाते हे गेली 133 वर्ष शिकवलेलं आहे, त्याच पुण्यात आम्ही पुढे जायचं का तुम्ही पुढे जायचं यावरनं यावर्षी पहिल्यांदाच वाद व्हायला सुरुवात झाली आहे. आणि हेच वाद भविष्यात आपल्यालाच त्रासदायक ठरणार आहेत हे गणेश कार्यकर्त्यांना देखील कळत आहे आणि सर्वसामान्य माणसांना देखील कळत आहे. खरं तर यातून काहीतरी मार्ग काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या पुण्यामध्ये पुणा म्हटलं की पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर येतो ते आपलं ग्रामदैवत अर्थातच कसबा गणपती. आणि मग तिथून मानाच्या गणपतींची जी काही आपण सगळी नावं घेतो, मग कसबा असेल, तांबडी जोगेश्वरी असेल, गुरुजी तालीम असेल आणि त्या जोडीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुळशीबाग आणि केसरीवाडा. पण या 5 मंडळांच्या सोबतच पुण्यात इतरही अनेक गणेशोत्सव मंडळं आहेत जे या पुण्याचं सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप जागतिक पटलावर नेऊन ठेवतात. आता याच गणपतीच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच विसर्जनाच्या दिवशी मात्र आम्ही हे करू आम्ही ते करू या माध्यमातून वाद सुरू झाले. आता हे वाद थांबवणं याचं कार्य निश्चितच जे ज्येष्ठ गणेश कार्यकर्ते आहेत त्यांचंच आहे. आणि त्यातलीच एक व्यक्ती ज्यांना पुण्यात खरं म्हणजे आपण गणपती म्हटलं की कसबा गणपती आणि कसबा गणपती म्हटलं की त्याचे अध्यक्ष त्यांचं नाव पहिल्यांदा घेतो, ते म्हणजे श्रीकांतजी शेटे. तेच आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोतच. त्याच जोडीला यंदा डीजे मुक्त आणि आणखी बाकीचे काही विषय आहेत त्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. श्रीकांतजी, 14 वर्षे आणि कसबा गणपती हे नातं आहे. शिवाय आपल्याला आठवत असेल ज्यावेळी परकीयांनी आक्रमण केलं, विशेषतः मुघलांनी, आणि त्यावेळी मग जो काही सगळा प्रकार जो आपण इतिहासामध्ये ऐकतो, त्यावेळी पहिल्यांदा राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी यांनी या गणपतीची पुनर्प्राण प्रतिष्ठा केली. अर्थात ते आपलं ग्रामदैवत आहे आणि तिथून या कसब्याची या कसबा गणपतीची जी काही भूमिका आहे ती सर्वमान्य आहे, म्हणून तर तो पहिला मानाचा गणपती म्हटला जातो. आणि त्या मंडळाचे तुम्ही अध्यक्ष आहात हे तर तुमचं भाग्य आहे. म्हणजे पूर्व पुण्याही आहे आणि सगळंच म्हणजे ते तर म्हणजे मी नेहमी पहिल्यापासूनच आम्ही म्हणत आलोय पुणेकर सगळे. पण यावेळी पहिल्यांदाच असं काहीतरी घडतंय की कुठेतरी सार्वजनिक गणेशोत्सवात इतर विषयांची चर्चा जास्त होतीये, गणपतीच्या आगमनापेक्षा गणपतीच्या विसर्जनाची चर्चा जास्त व्हावी लागली. काय सांगताय? खरं तर या गोष्टीमध्ये एक आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की गणेशोत्सव म्हणजे काय. आता सगळे म्हणतील होते तुम्ही आम्हाला सांगू नका, आम्ही तेच करतो, तुम्ही काय फार शहाणे नाही आहात. तसं नाही आहे. समाज एकत्रित येण्यासाठी, जातीपातीच्या भिंती मोडण्यासाठी समाज एकत्र करून उत्सव केला गेलेला आहे, तो गणपतीचा उत्सव केलेला आहे. गणपती म्हणजे काय? गण म्हणजे समूह, पती म्हणजे काय? त्याचा मुख्य. गणाचा पती, समूहाची मुख्य देवता कोण आहे? गणपती. आणि सगळ्या समूहाला ही देवता मंदिरामध्ये होती आणि विशिष्ट पद्धतीने त्याची पूजा अर्चा व्हायची. सगळा समाज त्या मंदिरात जात नव्हता, अशी परिस्थिती 133 वर्षापूर्वी होती. त्यावेळेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भाऊसाहेब रंगारी, खाजगीवाले, गोटवडेकर यांनी सगळ्यांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक केला. गणेशोत्सव होत होता का? तर त्याच्या आधीही होत होता. आत्ताही आमच्या इथं कसब्यात सरदार मुजुमदारांच्या घरी जो गणेशोत्सव होता त्याचं 360वं वर्ष आहे. तो त्यांचा घरचा गणपतीचा उत्सव आहे. तो सार्वजनिक होऊन आता 133 वर्ष झालेली आहेत. आता हा जो गणेशोत्सव सार्वजनिक करताना त्याच्या मागची मूळ संकल्पना होती की समाज सगळा एकत्र यावा. आणि समाज एकत्र येण्यासाठी गणाधिपती जो आहे
जो गणाध्यक्ष आहे, अध्यक्ष तर आपल्याला सगळ्यांना माहिती, पण अध्यक्षांचा अध्यक्ष, जो गणांचा, जो समूहाचा अध्यक्ष आहे, तो गणपती आहे. आपण त्या दैवताची पूजा करतो आणि गणेशोत्सव साजरा करतो. मग त्याचा दुसरा हेतू काय होता की समाज एकत्र येऊन आपल्या हिंदू धर्माची चेतना, त्याचं स्फुल्लिंग वर व्हावं, वाढावं आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी त्याचा बळ मिळावा, हा त्याच्या मागचा उद्देश होता. आता स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर थोडं मौज मजा सुरू झाली. आज 77 वर्षानंतरचा जो गणेशोत्सव आहे, तो उत्सव साजरा करताना, उत्सव म्हटलं की पूर्वी वाद होत होते, पण ते वादाचा अर्थ वेगळा होता. आता वाद आणि वितंड होता. तर खरंच हे काही नाहीये. आता हे मानाचा गणपती, प्रत्येक गणपती, मी हे दरवेळेला सांगतो की गणपती, अहो कसबा गणपती असेल, आमचा नवग्रह गणपती असेल, गरुड गणपती असेल, दगडूशेठ बाप्पा असेल, सगळे गणपतीच आहेत ना. हे सगळे मानाचेच आहेत. मान म्हणजे काय तर रिस्पेक्ट, आपण त्यांना सन्मान देतो. आता ही पुण्याची ग्रामदैवता आहे. हा 1400 वर्षापूर्वीचा गणपती आहे. ज्यावेळेला पूर्ण बेचिराख केलं होतं, गाढवाचा नांगर फिरवला होता, ज्यावेळेला बालराजे शिवाजी महाराज आले, आऊसाहेब आल्या, जिजाऊ माता आल्या आणि त्यांनी शोधलं, तर तो हा पालथा पडलेला गणपतीची पुनः प्राणप्रतिष्ठापना त्यांनी करून त्याचा जो ग्रामदैवताचा जो सन्मान आहे, जो मान आहे, तो त्याला परत अर्पित केला. त्याची पूजा अर्चेची व्यवस्था केली आणि कुठल्याही ग्रामाचं मुख्य दैवत असतं तसं आपलं भाग्य आहे. कारण फार कमी अशी गावं आहेत की ज्याचं ग्रामदैवत गणपती आहे. बघा, पुणे हे काय आहे, विद्येचं माहेरघर आणि गणपती बुद्धीची देवता. गणपती बुद्धीची देवता. परत आपली सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याकडे बघितलं जातं. कारण 64 विद्या 64 कला, त्याचा अधिपती तो गणपती आहे. या कसबा गणपतीची कृपा, की ज्याचं नाव आहे जयती गजानन, इति पर्यंत जय देणारा हा जयती गजानन आहे. त्याची कृपा पूर्ण पुण्यावर आहे. म्हणून त्याला जो सन्मान दिला, अग्रक्रम दिला गेला, त्याला आता त्या अग्रक्रमाचा आत्ताच्या शब्दाचं वर्जन आहे, तो म्हणजे मान. त्यामुळे ग्रामदैवत श्री कसबा गणपती, ग्रामदैवता श्री तांबडी जोगेश्वरी. बरं, गणेशोत्सव साजरा करताना काय करायचा, तर तो धार्मिक उत्सव आहे. जर फक्त सामाजिक उत्सव करायचा असता तर गणपतीचा उत्सव नसता केला, दुसरा कुठला तरी केला असता. त्यामुळे त्याची धार्मिकता तेवढीच महत्वाची आहे. त्याच्यासाठी काय होतं बघा, आपल्याकडे गणपती, आपल्या घरातही गणपती असतो ना, सगळेजण एकत्र येतात, नातेवाईक येतात, प्रसाद होतो, जेवण खावण होतं, विचारांची आदान प्रदान होते. आता आम्ही लहान असताना कसबा गणपतीच्या इथं आमच्याकडे परिसंवाद व्हायचे. गणी जोगळेकर असतील, शना नवलगुणकर असतील आणि पुण्यातले दिग्गज विचारवंत. पुणे काय आहे, कलावंतांचं, बुद्धिवंतांचं, विचारवंतांचं हे पुणे आहे. हे सांस्कृतिक राजधानी आहे. याचा मिलाफ होणं, विचारांची आदान प्रदान होणं, त्याला एक दर्जा प्राप्त होणं, हा गणेशोत्सवाचा मूळ हेतू आहे. आणि तो हेतू आपल्याला आता नुसता जतन नाही, तो संवर्धन करायची वेळ आलेली. हे बघा, हे वाद विवाद हे जे आहेत ना, चांगल्या कारणासाठी हे वादविवाद व्हायला पाहिजेत, की त्यातनं आणखीन काहीतरी चांगलं निर्माण होईल. पण मग मला असं म्हणायचं की गणपतीच्या आगमनाची जेवढी प्रतीक्षा तुम्हा आम्हा सगळ्यांना असते, तर त्याच्याही पेक्षा जास्त हल्ली विसर्जनाची प्रतीक्षा का लागली आहे? कारण की त्या विसर्जन मिरवणुकीत माझा गणपती कुठे असेल, मी माझ्या गणपतीच्या पुढे कसा मिरवेन वगैरे, या सगळ्या गोष्टी असतात. मुळात गणपती मिरवणूक याचाच अर्थ गणपतीला मिरवायचंय आपल्याला. इथं होतंय उलटच. इथं गणपती राहिला बाजूलाच, स्वतःच माणूस स्वतःला मिरवायला पुढे येतोय. बरं झालं, का असं चाललंय? बरं झालं तुम्हीच बोललात हे, कारण ही सातत्याने भूमिका आम्ही मांडत असतो. हे बघा, आत्ता सुद्धा आमच्या मनात हे आहे की गणपतीची हे बघा काय, ह्याचा एक शास्त्रीय महत्व पण लक्षात घ्या. पार्थिव गजानन, पार्थिव पूजन करिष्ये म्हणतात ना, त्याला आणायचं, गणपतीला आणायचं. आणताना देवदेवता कुठल्याही ग्रामामध्ये, कुठल्याही मिरवणुकीमध्ये वाजंत्रीत आणल्या जातात, वाजत गाजत आणल्या जातात. ते आणायचं, त्याची प्राणप्रतिष्ठापना करायची. आता देवाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासारखे आपण मोठे नाही आहोत, पण तो विधी अत्यंत सुंदर आहे. पंचतत्वातला 5 प्राणांनी मिळून गणेश तत्व
आवाहन करायचं आणि ते त्याच्या हृदयस्थ त्याची प्राणप्रतिष्ठापना करायची. आपल्या सगळ्यांना हा अनुभव आहे की आपण मूर्ती आणायला जातो त्यावेळेसची मूर्ती आणि प्राणप्रतिष्ठित झालेली मूर्तीमध्ये फरक पडलेला असतो. बरोबर. ही देवाची लीला आहे. ती करून त्याच्या पुढं नैवेद्य दाखवून त्याची पूजा अर्चा करताना त्याची सजावट करून त्याच्या पुढं वेगळे वेगळे समाजासाठी घटक तयार करणे, म्हणजे प्रबोधन असेल, करमणूक असेल. पूर्वी मेळे व्हायचे, ते काय आमच्या काळात नव्हते ते आधी. म्हणजे हे स्वरूप बदलताना त्याचा ढाचा हा मात्र सेम होता की 10 दिवसाचा उत्सव. मग भजन, कीर्तन, गाण्याचे कार्यक्रम. आमच्या इथं गंगूबाई हानगल, नंतर पंडित भीमसेन जोशी, ह्या सगळ्यांनी तिथं गायन सेवा केलेली आहे. अनेक पुण्यामध्ये अनेक जणांनी, गजाननराव वाटवे असतील, यांनी सगळ्यांनी ह्या सेवा केलेल्या आहेत. असा तो उत्सव की थोडा तो धार्मिक, थोडा सामाजिक आणि थोडा करमणुकीचा, असा तो उत्सव आहे. हो, पण आता क्रम उलटा लागलाय. आता करमणुकीचा जास्त झालाय ना. पण आमच्याकडं आहे ना, अजूनही तो पारंपरिक गणेशोत्सवच होतो की गणपतीची मूर्ती जशी 132 वर्षापूर्वी पालखीतनं आणली जायची तशीच पालखीतनं आणली जाते. त्याची प्राणप्रतिष्ठापना होते. त्याच्यासमोर सगळे धार्मिक विधी तर करतातच, पण सामाजिक प्रबोधनाचे जे जे काही विषय असतील. आता हे बघा, प्रबोधन करायचं म्हणजे काय हो, की लोकांना माहिती द्यायची. आम्ही दरवर्षी एक विषय निवडतो. आता यावर्षीचा तर विषय आमचा असा आहे की सरकारी योजना या लोकांपर्यंत पोचवायच्या. तुम्ही म्हणाले ते विशेष काय आहे? सरकार तर पोचवतं. सरकार म्हणजे कोण? आपणच सरकार होत ना. आणखीन जास्ती प्रभावी या योजना कशा पोचल्या जातील, कारण सरकारने अनेक योजना तयार केलेल्या आहेत. त्यातल्या नेमक्या की ज्या नेहमी लागणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोचवायचा त्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मग दरवर्षी आम्ही कधी ओला कचरा, सुका कचरा, कधी इलेक्ट्रॉनिक्सचं वेस्टेज त्याचं कलेक्शन केलेलं आहे. हा प्रबोधनाचा एक विषय आहे. भजन कीर्तन आहे, सामाजिक परिवर्तन आहे, रक्तदान आहे, आरोग्य शिबिर आहे. हे सगळ्या गोष्टी आपण करतो. आज यावर्षी परमपूज्य सवितानंदजी गुजरातचे जे आहेत, जे 80 वर्षाचे आहेत आणि अत्यंत तेजस्वी, तेजपुंज आणि अत्यंत सात्विक अशी धर्माचार्य आहेत. त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहेत. त्यांचे बऱ्याच गोष्टी आहेत की त्याच्यात त्यांचा स्वतःचा अभ्यास आहे. अशी लोक येऊन ज्यावेळेला तुम्हाला समाजाला मार्गदर्शन करतात तर समाजाला निश्चित एक वेगळी दिशा येत असते. आता त्यांनी एकदा ते ज्यावेळेला आपण झोपतो, तुम्हाला खोटं वाटेल की ते उठले ना की त्यांच्या त्या गादीला सुरकुत्या नसतात, चादरीला तशीच तशी घातल्यासारखी असते. तुम्ही पाहिलंय? मी नाही, त्यांच्या शिष्यांनी हे बघितलेलं आहे. तर त्यांनी विचारलं, ते म्हणजे सुरकुत्यामुळे तुमच्या विचारांचं प्रतीक आहे. माझ्याकडे विचारच नसतात, त्यामुळे ते तसंच राहतं. इतकी साधी व्यक्ती. हे अशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आता हा जो वारंवार हा जो विषय येतो, विसर्जन 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 म्हणजे काय आणि नक्की काय विसर्जन करायचं आहे, याचा एक धार्मिक अर्थ लक्षात घ्या की जे पंचप्राण आणि गणेश तत्व जे आपण त्याच्यात समर्पित केलेलं आहे, 10 दिवस त्याच्या पुढे आरास केलेली आहे, विविध पदार्थ नैवेद्य दाखवलेला आहे, करमणूक केलेली, मन आनंदी आणि प्रसन्न. कुठला असा उत्सव आहे की ज्या उत्सवात आपलं मन आनंदी नसतं? उत्सवात कधी द्वेष असतो, क्लेश असतात, भांडणं असतात? नसतात. आणि त्याला आता निरोप द्यायची वेळ झाली. निरोप द्यायची वेळ झाल्यानंतर मिरवायचं काय असतं तर गणपतीला मिरवताना, म्हणजे आज दिवाळीत आपण शॉर्ट आणि हाफ बनियन घालून बाहेर सकाळी पडत नाही. आपण छान नवीन कपडे घालून आणि जातो. प्रत्येक ह्याचं दिवसाचं वैशिष्ट्य असतं. तेच त्या रंगपंचमीला तुम्ही जुने कपडे घालता. गंमत बघा, आपल्याला हे सण व्रत वैकल्य आपल्याला शिकवतात. ज्यावेळेला गणपतीने येणार ना त्याच्याबरोबर वाजंत्री तर पाहिजे. मग नक्की आपली जी शोभायात्रा आहे की आपल्या संस्कृतीचं, आपल्या महाराष्ट्राच्या मातीचं लोकांपर्यंत दर्शन व्हावं. आता पूर्वी आम्ही लहान असताना वेद चांबराचा खेळ असायचा, मल्लखांबाचा खेळ असायचा, लेझिम असायचं. त्याला ही पथकं नव्हती.
मावळातले ते सगळे येऊन त्यांचे ते ठेके, आणि मजा यायची त्या सगळ्या गोष्टींना. आताही मजा येते का? 100% मजा येते. वाजवणं आणि बडवण्यामध्ये फरक आहे. तुम्ही जे कानाला सुसह्य होईल ते वादन, आणि जे हृदयात धडकी भरवेल ते बडवणं झालं. मग तो स्पीकर असून देत, नाही तर बाकी काही असून देत, त्याला मिरवत नेताना तो जो गणेश आहे त्याचं विसर्जन करायचं. बघा, पहिल्या दिवशी आपण काय केलेलं असतं? सृजन, म्हणजे प्राणप्रतिष्ठापना केलेली असते. 10व्या दिवशी काय करतो आपण? विसर्जन करतो. म्हणजे निसर्गातून जे घेतलेलं आहे तेच निसर्गाला अर्पण करतो. हा त्याच्या मागचा खूप मोठा शास्त्रीय भाव आहे. वायू आकाश जे पण. एक्झॅक्टली. आणि आत्ताच्या हे बघा, आमचे कुणाशीही वाद नाही, कुणाशी भांडणं नाही की आम्ही पुढं तुम्ही मागं. एक लक्षात घ्या, हे आम्ही व्यवस्थापक आहोत. पण आता एक तुम्ही सुंदर शब्द म्हणालात की कुणाशी वाद नाही, काय नाही, कुणाशी भांडण नाही. विसरायचं तर हेच आहे ना. विसर्जन असा जो शब्द आहे, काय विसरायचंय? हे न विसरता हेच दरवर्षी ठेवलंय, मनात साठून आलंय. आणि मग मात्र कुठे ना कुठेतरी नाही, यावर्षी आम्ही पुढे, यावर्षी आम्ही पुढे, असं म्हणत म्हणत 2-3 पत्रकार परिषदा झाल्या. आणि आज देखील पुण्यात एक पत्रकार परिषद झाली. मी विषय डायव्हर्ट करतोय, पण आपण त्या विषयावर यायला हवं. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा असं ठरवलेलं आहे की यावर्षी आम्ही 7 वाजता बेलबाग चौकातून निघणार, मानाच्या गणपतींच्या आधी निघणार. हे बघा, हा त्यांचा निर्णय आहे आणि त्यांनी तो पत्रकार परिषदेत घोषित केलेला आहे. त्यांच्या निर्णयावर मी भाष्य करण्या इतका तर बिलकुल मोठा नाहीये. पहिली गोष्ट, मी एक छान गणेशोत्सवाचा कार्यकर्ता आहे. मी आत्ता माझ्या डोक्यात जे विचार आहेत ते प्राणप्रतिष्ठापना आणि पूर्ण 10 दिवसाचा सृजनाचा विचार करताय तुम्ही. पण तुम्हीच मगाशी एक म्हणाला होतात की दगडूशेठचा गणपती असो, गरुड गणपती असो किंवा कसबा असो, गणपतीच आहे. गणपती सार्वजनिक मंडळातल्या कुठल्याही सार्वजनिक मंडळातला गणपती असो नाही. हा तुम्हाला एक सांगू, तो मागे काय पुढे काय याचा काही विषयच येत नाही ना. ही एक सक्षम व्यवस्था आहे. बरं झालं तुम्ही हे विचारलं. एक सक्षम व्यवस्था आहे की कोणीतरी प्रारंभ करणार आणि कोणीतरी सांगता करणार. ही एक सक्षम व्यवस्था आहे. त्यावेळेला जी व्यवस्था, त्यांचा एक जो हेतू आहे ना, त्यांचा त्या सगळ्या मंडळांचा एक हेतू जर बघितला तर ते एक हेतू असा आहे की यामुळे मिरवणुकीला विलंब होतो, मिरवणुकीला उशीर होतो. हा त्यांचा हेतू आहे. त्यांचा हेतू हा नाहीये की मला पहिला मान मिळाला पाहिजे, इतके वर्ष त्यांनाच का, असं नाहीये तो हेतू. त्यांचा हेतू हा आहे आणि हे तुम्ही मान्य कराल. मी तुम्हाला ऐकवतो. मागची वर्षाची मिरवणूक 28 तास 25 मिनिट आहे. 2023 28 तास 30 मिनिट आहे. 2022 30 तास. यंदा काय रेकॉर्ड करायचंय का आपल्याला? पण हे कुठे ना कुठेतरी कमी व्हायला पाहिजे ना. एक सांगतो या बाबतीत, हे बरं झालं हा तुम्ही, मी प्रश्न कुठला स्किप नाही करणार आहे. याच्यात असं आहे की ज्या वेळेला ते म्हणताय मिरवणूक सुरुवातीला किती वाजता सुरू व्हायची माहिती आहे का आपल्याला? 4 वाजता सुरू व्हायची. त्याला 100 गणपती होते आणि ती वाजत गाजत छान विसर्जित व्हायची. हे लिखित आहे. हा, त्यानंतर ती 2 वाजता सुरू व्हायला लागली. त्यानंतर ती 12 वाजता सुरू व्हायला लागली. 2006 साली ज्या वेळेला 5 साली ही सकाळी 9ला सुरुवात केली होती की मिरवणूक लवकर संपावी म्हणून, तर त्या वर्षी तर रेकॉर्ड ब्रेक खूप उशीर झाला. तर ते एक स्टँडर्ड टाइम ठेवला आहे 10:30 वाजताचा. त्यावेळेला ज्यावेळेसचे पालकमंत्री असतील किंवा सगळे राजकीय नेते असतील, 8 आमदार असतील, खासदार एकत्र बसून त्यांनी 10:30ची वेळ निवडली. आता तुम्ही सांगा, आपण कोणी व्यवसाय करतं, कोणी उद्योग करतं, कोणी नोकरी करतं. साधारण आपलं नोकरीचं टायमिंग काय असतं? ऑफिस किती वाजता उघडतं? 9-10ला तर उघडतंच. सरकारी कर्मचाऱ्यांचं किती वाजता उघडतं? त्यांचंही 9-10लाच आहे. 10:30. 10-10:30च्या दरम्यान. का बरं? मग ते सकाळी 6ला का आपण उघडत नाहीत आपले ऑफिसेस? गमत बघा. कारण कम्फर्टेबल पोझिशन हवी म्हणून. मानसिक असेल, शारीरिक असेल. ती आजीबाईंची खोलवर दुधाची कहाणी, सोमवारचं व्रत, की त्या राजाने सांगितलं असतं की सगळ्यांनी दूध त्या गाभाऱ्यात घाला आणि मला गाभारा भरवायचा आणि दूध कोणीच नाही वापरायचं. मग त्या आजी घरात सगळ्यांना, आपल्या लहानपणीची गोष्ट आहे. या पण कथा आहेत ना, या कथा महत्वाच्या नाही, त्याच्यात मागचा तत्वबोध महत्वाचा आहे. बोध महत्वाचा. मला एक असं म्हणायचं, तुम्ही मान्य आहे 10-10:30 एक स्टँडर्ड टायमिंग आपण ठरवलंय, पण त्यामुळे पुढच्या दिवसाचे दुपारचे 2-3 वाजतात ना मिरवणूक संपायला. मला हे कम्प्लीट करून दे.
ज्यावेळेला 9ला सुरुवात केली आपण, प्रत्येक चौकामध्ये पालखी, आपल्याकडचं वैशिष्ट्य असं आहे की तो पालखीतच गणपती असतो, ते खांद्यावर घेऊन भक्त भाविक त्याच्या दर्शनाला येत असतात. धार्मिक उत्सव आहे म्हणून तर ते आपल्या इथं गणपतीची मिरवणूक बघायला कोणी येत नाही, दर्शनासाठी येत. बरोबर. आणि हे पिढ्यानपिढ्या आहे. बरोबर. म्हणजे आता आमच्याकडं वादन जे तुतारी वादन करतात त्यांची 4थी पिढी आहे, बँड वादन करतात त्यांची 4थी पिढी. ही परंपरा म्हणजे काय, तर ही गोष्ट आहे. कधीतरी आपण त्या विषयावर बोलूया. तर ही लोक दर्शनार्थी असतात, त्यांना येऊन त्या गणपतीचं, तुम्ही म्हणाल मग ते 10 दिवस घेत नाहीत का, तर ते 10 दिवस घेतात. आज आता पण फराळाचं सगळीकडे चकल्या चिवडा लाडू मिळतो, पण तो दिवाळीत खाण्यात विशेष आनंद असतो. तसं त्यांना त्या पालखीतल्या गणपतीचं दर्शन घ्यायचं असतं आणि ते येत असतात. म्हणून आम्ही गेले 40 वर्ष झाले आम्ही त्या चौकात किती वाजता येणार, ते आम्ही त्यावेळेला तर काही व्हॉट्सअप काही नव्हतं, त्यावेळेला आम्ही घोषित करायचो की आम्ही 11 वाजता बेलबाग चौकात येणार. ते सगळे लोक येऊन तिथं दर्शन घेऊन 5 मिनिटं 10 मिनिटं थांबून आम्ही पुढे जाणार. ही व्यवस्था आम्ही केलेली होती. आता ज्या वेळेला 9ला सुरू झाले ते खुलभर दुधाची कहाणी परत मी काय सांगतो, तर लोकांना त्या दर्शनाची ती वेळ सोयीची झाली नाही. त्या लोकांची सगळी गर्दी झाली अलका टॉकीज चौकात झाली. आणि ज्या गणपतीचे श्रद्धेने लोक दर्शन घेतात त्या गणपतीची जर त्या श्रद्धेने ज्या दर्शन घेत असताना जर ते गैरसोयीचं होत असेल तर ही पुढच्या वर्षी ही सगळी शासन प्रशासनाने मिळून ही 10:30 ही स्टँडर्ड टाइम ठेवलेला आहे. हे बघा, मिरवणूक रात्री 12लाही सुरू करता येते. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी चालते. आपण नक्की काय मिरवायचं याचा आपण विचार केला पाहिजे. पहिलं की 2 गोष्टी आहेत, विसर्जन करणं आणि मिरवणं. बरोबर, या दोन्हीमध्ये फरक आहे. श्री कसबा गणपतीची उत्सव मूर्ती ही विसर्जितच केली जाते. श्री तांबडी जोगेश्वरीची उत्सव मूर्ती जी पालखीतली मूर्ती असते ती वर्षभर कुणालाही परत दर्शनाला आम्ही ठेवत नाही, त्याचं विसर्जन केलं जातं. आता अनेक मंडळाची मूर्ती ह्या मिरवून परत त्यांनी जी मंदिरं केलेली आहेत त्या मंदिरामध्ये ती परत स्थापित केली जाते. ही एक पद्धत रूढ झालेली आहे. त्या पद्धतीने पण त्यांची जी विसर्जनाची जी पूजेची मूर्ती आहे 10 दिवसाची, त्याचं विसर्जन ते आधी करत असतात, कित्येक जण करत असतात त्याच्यात. आता ह्याच्यात असं आहे की दरवेळेला मिरवणुकीच्या वेळेबद्दल खूप चर्चा होते. 28 तास झाले, 30 तास झाले, 22 तास झाले, 24 तास झाले. हे जे 4ही मार्ग आहेत, आता हे सगळा हा शासन प्रशासनाचा हा सगळा विषय आहे. याच्यातनं नक्की जाताना मिरवताना मला वाटतं माझं मंडळाचं मूर्ती, आमचा देखावा हा सगळ्या लोकांनी बघितला पाहिजे. प्रत्येक मंडळाला वाटतं, कुठलंही मंडळ छोटं नाही, कुठलंही मंडळ मोठं नाही, सगळ्यांना तेच वाटतं. पण नक्की आपण त्याच्या पुढं काय मिरवतोय या गोष्टीचंही आपल्याला भान राहिलं पाहिजे. सुसंगत व्यवस्था जर ती तयार झाली आपली, आणि ती तयार कशी होणार, तर ती परत प्रबोधनाने एकत्र बसून विचार विनिमय. श्रीकांतजी, तुम्ही आता मुद्दा मला तो आवडला तुमचा. तो मला एवढंच म्हणायचं की मिरवणुकीला उशीर होतो हे तर सगळेच मान्य करतात. विलंबाची कारणं काय आहेत, अगदी थोडक्यात काय सांगू शकाल? विलंबाची कारणं काय? उदाहरणार्थ आता जी काही पत्रपरिषद झाली त्यामध्ये विलंबाचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे. मध्ये घुसणारी जी ढोलपथकं आहेत, त्यामुळे विलंब होतो. विलंबाची अनेक कारणं आहेत. कारण तो जो मी मुख्यतः लक्ष्मी रस्त्याबद्दल बोलेल की ढोलपथकं नाही, त्याच्यात मंडळ पण घुसतात मध्ये. म्हणजे आमच्या अनेकांनी या सगळ्या गोष्टीची तक्रारी केल्या आहेत की इकडून एक मंडळ घुसलं, तिकडून एक मंडळ घुसलं. ते सगळी जर ती व्यवस्था, ढोल पथकांची पण संख्या जी आहे जी प्रशासनाने ठरवून दिलेली, 5-5, 6-6 ढोल पथकं लावली जातात. नाही म्हणजे जे मला माहिती त्याप्रमाणे प्रशासनाने जे 3 सांगितलेले आहेत ती 3 ढोल पथकं, 2 ढोल पथकं जी काय आहेत ती लावली जातात. ढोलांची संख्या जी आहे त्याच्यावर आपण गेले 3 वर्षाला नियंत्रण आणलेलं आहे की हे 3 वर्षापूर्वीचाच आकडा सांगितलेला आहे त्यांनी. 50 ढोल 20 ताशे ते परत ते ढोल घेऊन उलटे येतात, त्याच्यात मिरवणूक रेंगाळली जाते. एक्झॅक्टली. मध्ये जी गॅप पडते त्यांच्या खेळाची आवर्तन असतात, ते आवर्तनाचीही वेळ आता कमी केलेली, 13 मिनिटाची 8 मिनिटाची वेळ केलेली. हे बघा, प्रत्येकाला त्याच्यात तो आनंद घ्यायचा असतो, पण आपल्या आनंदाने दुसऱ्या कोणाला त्रास होईल असा आनंद काही आनंद नाही. त्याच्यात निश्चित बदल करायला लागणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे यंदा महाराष्ट्र राज्यानं किंवा आपल्या राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलेलं आहे.
त्यात भाऊसाहेब रंगारीचे जे स्वागत प्रमुख उत्सव प्रमुख आहेत पुनीत बालन यांनी देखील परवा डीजे मुक्त करण्याची डीजे मुक्त गणेशोत्सव करण्याचे एक संकल्प सोडलेला आहे. तर त्यावेळी जेव्हा त्यांची मुलाखत घेतली गेली तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की अनेक मंडळं आता अशी असतील की ज्यांना हे आवडेल किंवा ज्यांना आवडणार नाही आणि मग हळूहळू ही परंपरा पुढे आपण नेऊयात. पण मला हा प्रश्न असा पडलेला आहे की हे डीजे मुक्त करणं असं केवळ पुनीत बालन यांनी म्हणणं आणि लगेच दुसऱ्या दिवशी वा छान छान यावर्षी डीजेच वाजला नाही असं होईल असं तुम्हाला वाटतं? हे बघा, मी परत थोडं मागे जातो 40 वर्षापूर्वी. 40 वर्षापूर्वी श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक निर्णय घेतला होता. आम्ही लहान होतो की यावर्षीपासून मिरवणुकीत गुलाल बंद. ज्याला आम्हाला इतकं वाईट वाटलं होतं त्यावेळेला की आपल्या मिरवणूक गुलाल नाही. पण त्यावेळेला असं होतं ज्याच्या अंगावर जास्ती गुलाल तो भारी कार्यकर्ता. लहान वय. आज त्या निर्णयाचं महत्व आज कळतं. गुलाल वाईट आहे चांगला आहे हा विषय नाही, पण ज्या वेळेला गुलाल बंद केला तो फक्त कसबा गणपतीने केला होता. आम्ही अष्टगंध लावत होतो आणि आत्ताही अष्टगंध लावलं जातं. आज त्याचं अनुकरण जवळपास सगळ्यांनी केलेलं आहे, जवळपास. आता यांनी काय झालं तर गुलाल बंद झाल्यामुळं पोशाख चांगले आले. बरोबर. महिला त्याच्यात आमच्या महिला वर्ग जो आहे तो मिरवणुकीत प्रचंड असतो. तो महिला वर्ग आला. गणेशोत्सवाचा मूळ उद्देशच आहे प्रबोधन करणे. लक्षात घ्या, आज डीजे डॉल्बी मुक्त गणेशोत्सव तुम्ही तुमच्या आपल्या चॅनेलवर बघा. मी 4 वर्षापासून सतत बोलतो आहे हे की आपण घरात गणपती बसवतो. गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाली, संध्याकाळची आरती झाल्यावर मुन्नी बदनामोही गाणं लावतो का घरात आणि सगळे मिळून नाचतो का? मग सार्वजनिक गणपतीच्या इथं का नाचलं जातात? आपण घरात गणपतीच्या इथं कुठलं व्यसन करतो का? नाही करत. मग आमच्या सार्वजनिक गणपतीच्या इथं हे व्यसन का केलं जातं? हा विषय प्रत्येक जण प्रत्येक पद्धतीने बोलतो आहे. आणखीन त्याचा प्रभाव लगेच होईल अशातली कुठली गोष्ट नाही. पैलवान आला गा आला, पैलवान आला गा आला हे गाणं गणपतीच्या इथं वाजवणं कितपत योग्य आहे याचं भान हे आपणच ठेवलं पाहिजे ना. आपला तो पूजनीय दैवत आहे. याचा अर्थ ही जी गाणी लावली जातात त्यामुळे आकृष्ट होतात जे आजचे तरुण असतील किंवा तरुणी नसतात. आणि आता तर आपण बघतोय अक्षरशः घोळक्यात 450-500 हा आकडा फार कमी झाला. आता 1,500-2,000 एका गणपतीच्या मंडळाचे कार्यकर्ते तेवढे असतील का? तेवढे नाचेल त्यावेळी असतात. काय आहे तुम्हाला एक सांगतो, पुणे आता परत विद्येचं माहेरघर आहे. अनेक आता आपण आरोप करू की बाहेरचे येतात. आरोप नाही करत आहे, त्यांची चूक नाहीये. साधं मी एक सांगतो, श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीमध्ये असं तुम्हाला नाचताना दिसतंय का? कारण की कसबा गणपतीची गाणी लावणारच नाही. आमच्याकडे एक तर गाणी लावली जात नाही, पण आम्ही नाच करतो. हा तो जर बघायचा तो फक्त मोरया मोरयाच्या तालावर तो आनंदाचा नाच असतो. म्हणजेच काय, गणपतीशी निगडीत असलेल्या गाण्यांचा गजर तुम्ही करता. नाही, आम्ही गाणीच लावत नाही, आम्ही तोंडाने मोरया म्हणतो. आमच्या इथं स्पीकर हा प्रकारच नाहीये मिरवणुकीत. पण कोणी स्पीकर लावणं किंवा न लावणं हा त्यांचा भाग आहे. पण गणपतीच्या मिरवणुकीमध्ये अरे छान तुम्ही त्याची गाणी लावा, त्या आनंदात मोरया मोरया करत नाचत जा, चांगली गोष्ट आहे. तिथं जर तुम्ही परत हे असले काही गाणी लावायला लागले आणि मग याच्यातूनच मग अश्लील चाळे अश्लील मग जर ती लोक आली तर त्यांना खूप दोष देण्यात अर्थ आहे का? आमच्या इथं जर समजा कोणी आलं एक तर ते नाचत नाही आणि नाचायला लागले तर आम्ही त्यांना नाचून देत नाही. माझं सगळ्या कार्यकर्त्यांना पण आव्हान आहे की आपल्या दैवदैवतांची पवित्रता राखायची वाढवायची जबाबदारी आपली आहे. आपणच ठरवूयात की यावर्षी आमच्या इथं आम्ही भक्तिगीत देवाचं गाणं लावणार आहोत किंवा आम्ही पारंपरिक वाद्य लावणार आहोत आणि त्या ठेक्यावर मोरया मोरया म्हणून आम्ही गणपतीला निरोप देणार आहोत. त्याला पहिलं म्हणजे त्याला मिरवणार आहोत. आणि हे ज्या वेळेला करतो ना तर ही जी बाहेरून आलेली लोक आहेत ना यांना आपण शिकवायला पाहिजे की आमच्या पुण्याची संस्कृती काय आहे, आमची परंपरा काय आहे. आपली संस्कृती आपली परंपरा ही आपण जर त्यांना सांगितले तर त्या शिस्तीत ते येतील. त्यामुळे फक्त त्यांना दोष देण्यात अर्थ नाहीये या गोष्टीचा. काय आहे हे बघा, हा उत्सव आहे हो, हे काही असं मौन नाही आहे. हा उत्सव आहे, उत्सवात जल्लोष पाहिजेत पण उन्माद नकोय. मस्त. आणि हा जर उन्माद वाढला ना की मग स्पर्धा चालू होते. अरे कसली स्पर्धा, सगळी गणपतीच आहेत, सगळी मंडळच आहेत. मान सन्मान, तो देवता असं छान मस्त आशीर्वाद देत बसलेला असतो. तुम्ही मोदक ठेवला, नैवेद्य दाखवला तर तो काय म्हणतो, बाबा तू ग्रहण कर.
याच्यापेक्षा आपण प्रबोधन करू, समोरासमोर बसू, चर्चा करू, चर्चेतनं मार्ग काढू. शासन आहे, प्रशासन आहे, हे सगळे आपली लोक आहेत, हे आपल्याला मदत करणारच आहेत. नक्कीच श्रीकांतजी, मी तुमच्या त्याच लाईनवर येतोय, आता शेवटाकडे येतोय. तुम्ही मस्त शब्द वापरला की जल्लोष हवा पण उन्माद नको. मुळातच झालंय कसं, अजून गणपतीचं आगमनही झालेलं नाही आणि चर्चा विसर्जनावर व्हायला लागली आहे. आताच श्रीकांतजींनी स्पष्टपणे सांगितलं, गणपती मिरवायचा असतो, आपण आपल्याला मिरवायचं नसतं. आणि आता मात्र कुठे ना कुठे ते उलट दिसायला लागलं. आणि मग यातून स्पर्धा, कॉम्पिटिशन, मग तुझा पुढे का माझा मागे, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. याच खऱ्या म्हणजे विसर्जित व्हायला पाहिजेत. पुण्यामध्ये हे असे वाद होता कामा नयेत. कारण की पुण्याची संस्कृती, पुण्यातली भूमिका अख्ख्या जगानं कोरोना काळात पाहिली आहे, जेव्हा आपण गणपती, सार्वजनिक गणेशोत्सव असून सुद्धा, पुण्याची परंपरा असून सुद्धा कशा पद्धतीनं त्यावेळी हाताळला होता. आता त्यानंतर कोरोना गेला, सर्व शिथिल झालं, निर्बंध उठले. मग आता पुन्हा आपण उन्मादाकडे वळायचं का जल्लोषाकडे, हे आपण ठरवलं पाहिजे. श्रीकांतजी, तुम्ही वेळ काढून आमच्या या टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या सगळ्या प्रेक्षकांशी संवाद साधला आणि मुळात सृजन आणि विसर्जन ह्याच्यातला अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला. मी आता याच मुद्द्यावर शेवट करणार आहे. विसर्जन नंतर बघू, पहिले गणपतीचं सृजन बघूयात. अरे गणपती येऊ दे तरी, पहिले आगमन होऊ देत. जे काही वाद आहेत की आम्ही पुढे जाणार आणि आम्ही नंतर जाणार, हे सगळे वाद गणपती बाप्पाच बरोबर बाजूला करेल याची खात्री आहे. कारण की पुण्यात आतापर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवात मतभेद झाले असतील, पण तुमच्या आमच्यातली एकजूट मात्र ही कायम आहे आणि ती शेवटपर्यंत राहील. म्हणून तर पुन्हा तिथं काय उणं म्हणतात ना, आमच्याकडे उणं काय आहे माहितीये, आम्ही केवळ एक गोष्ट जर विसर्जित करायची ठरवली तर करतोच, आणि यंदा आम्ही ते करून दाखवणार. तो म्हणजे वाद. वाद, विवाद आणि वितंडवाद असतो, पण संवाद आणि सुसंवाद हा पुण्यातच घडतो. आणि ते उणं नाहीये, ते भरभरून आहे. गणपती बाप्पा मोरया. सुंदर.